ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत। प्रिय बंधु भगिनींनो नमस्कार। सुलभ वेदांत साधना या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढला भाग बघणार आहोत। यामध्ये वेदांतावरची जी सूत्र आहेत, श्लोक आहेत, ते अतिशय साधे सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की हा बुद्धी आणि मनामधला संवाद आहे। म्हणजे ती बुद्धी मनाला समजावून सांगत आहे की काय खरं आणि काय खोटं, आणि ती धारणा जोपर्यंत आपली पक्की होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जगच खरं वाटणार आहे। म्हणून आपल्याला आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवावा लागेल, म्हणून पुन्हा पुन्हा ऐकणं आवश्यक आहे। तर आजचं आपलं पहिलं कडवं आहे, अंदर में प्रभु का राज, बाहर में माया का साज, मन अंदर जाने से तेरा, बन जाएगा सब काज, बन जाएगा सब काज। अंदर में है प्रभु का राज आणि बाहर में माया का साज। म्हणजे आतमध्ये आहे प्रभूचं राज्य। आपल्या हृदयावर अधिकार कुणाचा आहे? प्रभूचा आहे। हे सगळं शरीर कुणाचं आहे? प्रभूचं आहे। हे शरीर चालवणारा कोण आहे? तो प्रभू आहे। म्हणजे आतमध्ये त्याचंच राज्य आहे। तो असल्यामुळे आपण श्वासोश्वास घेऊ शकतो, रक्ताभिसरण होतं, आपण जेवण केल्यानंतर ते पचन होतं, हे सगळं त्याच्यामुळे होतं। हा त्याचा महाल आहे, त्याचा किल्ला आहे। तो ह्या किल्ल्यामध्ये बसलेला आहे। नवद्वारे पुरे देही, या देहाला 9 द्वारा आहे। ही त्याची पुरी आहे, ही भगवंताची पुरी आहे, ही भगवंताचं शहर आहे। तर इथे तो बसलेला आहे। पण मात्र बाहेर काय आहे? बाहेर सगळं मायेचंच राज्य आहे। म्हणजे ह्या शरीरामध्ये दोनही आहे, जीवात्मा पण आहे, परमात्मा पण आहे, दोन्ही या शरीरामध्येच आहे। आता हा जीवात्मा बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्या आतमधल्या परमात्म्याला शोधत नाही। महाभारतामध्ये एक सुंदर श्लोक आहे, तिथे काय म्हटलं आहे? अमृतम चैव मृत्युश्च द्वयम देहे प्रतिष्ठितम, मृत्युम आपद्यते मोहात, सत्येन आपद्यते अमृतम। इथे महाभारतामधल्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे? अमृतंचैव मृत्युश्च द्वयम देहे प्रतिष्ठितम। म्हणजे अमृतत्व आणि मृत्यू हे दोनही आपल्या शरीरामध्ये प्रतिष्ठित आहे। पण मोहामुळे काय होते? मृत्युम आपद्यते मोहात। ह्या जगाचा मोह झाला, बाहेर जाण्याची प्रवृत्ती झाली, तर त्यामुळे मृत्यू ओढवतो। आणि सत्येन आपद्यते अमृतम। आणि आपण जर सत्यमार्गाचा शोध घेतला, सत्याला जाणून घेतलं, आपल्या आतमध्ये काय आहे हे जर शोधलं, तर आपल्याला अमृतत्व मिळते। जे दोन्ही इथेच आहे, अमृतत्व पण आहे आणि मृत्यू पण आहे। पण हा मृत्यू कशामुळे होतो? आपल्या मोहामुळे। ह्या जगाविषयीचा मोह, ह्या जगाला खरं समजणं, हे जग खरं आहे आणि त्या जगाच्या मोहामध्ये पडणं, त्यावर आसक्त होणं, हे आहे मृत्यूचं कारण। पण आपल्या आतमध्ये अमृतत्व पण आहे। त्या अमृतत्वाला जाणून घेण्यासाठी आपल्याला आतमध्ये जावं लागेल। ह्या बाहेरच्या जगाकडे बघितल्यानं काही आपल्याला मुक्ती मिळणार नाही किंवा अमृतत्वही मिळणार नाही। कारण हे सगळं कुणाचं काम आहे? हे मायेचं काम आहे। ही सगळी सृष्टी निर्माण करण्याचं काम मायेचं आहे। ती हे सगळं जग पंचभूतातून निर्माण करत असते आणि शेवटी हे सगळं जड असते। जर या जडाच्या मागे जर चैतन्य नसेल
तर हे जड काहीच हालचाल करू शकणार नाही. ह्या जडाच्या मागे चैतन्य आहे आणि तेच खरं आहे. तेव्हा बघा, हे शरीर जड आहे, पण या जड शरीरामध्ये तो चेतन आहेच ना. तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही. ह्या जड देहामध्ये देव भरून आहे, हे चैतन्यच आपल्या आतमध्ये आहे. म्हणून अंदर में प्रभू का राज, बाहर में माया का साज. हे बाहेर सगळे अट्रॅक्शन, टेम्पटेशन हा काय, मायेचा दिखावा आहे. आणि मन अंदर जाने से तेरा बन जाएगा सब काज. अरे मना, तू जर आतमध्ये गेला तर तुझे सगळे कामं चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आज तुला यश मिळत नाही कारण तू बाहेर जातो, पण तुला जे पाहिजे ते देण्यासाठी तो कल्पतरू तुझ्या हृदयातच आहे. तुला सगळं काही देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, पण त्या कल्पतरूच्या खाली तर गेलं पाहिजे, त्या कल्पतरू जवळ तर गेलं पाहिजे. तो तुमची इच्छा पूर्ण करेल, पण लांबला उभं राहून होणार नाही. त्या कल्पवृक्षाच्या खाली जावं लागेल, म्हणजे भगवंताच्या जवळ जावं लागेल, भगवंताचं दर्शन घ्यावं लागेल. जर आपण ते करू शकलो मग आपल्याला अभावच राहणार नाही, कारण तो सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. पण त्याला प्राप्त केल्यानंतर मनामध्ये काहीही इच्छा राहत नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त करून घेण्याचं नसतेच. भगवंताला प्राप्त केल्यामुळे जो आनंद होतो, त्या आनंदाच्या तुलनेत ह्या जगातले सगळे आनंद अगदी तुच्छ आहे. मग आपण ह्या तुच्छ गोष्टी कशा मागणार? तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता मला अवघा आनंदच झाला, आता मी कशाला आनंदाचा शोध करू? कारण सर्वश्रेष्ठ आनंद तो आत्म्यामध्येच आहे, म्हणून त्याला आत्मानंद म्हटलं आहे. भूमा वै सुखम न अल्पे सुखमस्ती. आनंद विराटामध्येच आहे, ह्या अल्प गोष्टीमध्ये आनंद नाही. पण आपण ह्या जगामध्ये आनंद शोधतो आणि त्यामुळे आपल्या पदरी निराशाच पडते. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, पण तुम्ही आतमध्ये जाऊन प्रभूला बघितलं पाहिजे. तुम्ही जर मोहात पडले आणि या जगावरच आसक्त झाले तर तुम्हाला तुमच्या आतमध्ये काय आहे याचा कधीच शोध लागणार नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तर महाभारतामधला श्लोक म्हणते की अमृतम चैव मृत्युश्च द्वयम देहे प्रतिष्ठितम, मृत्युम आपद्यते मोहात सत्येन आपद्यते अमृतम. या मोहामुळे मृत्यू येतो आणि सत्तेनं जर सत्याचा लाभ करून घेतला तर आपल्याला अमृतत्व प्राप्त होते. आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातीच आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे निवडायच्या आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला जग पाहिजे की आपल्याला ईश्वर पाहिजे? आपल्याला मृत्यू पाहिजे की आपल्याला अमरत्व पाहिजे? हे आपल्याला ठीक करायचं आहे. ह्या तुमच्या शरीरामध्ये दोन्ही आहेत, आता निवड तुमची आहे. म्हणून म्हटलं आहे की ह्या मोहात पडू नका. हे जे बाहेरचं जग आहे हे सगळा मायेचा दिखावा आहे, याच्या मागे धावू नका, याच्यामध्ये आसक्त होऊ नका. तुमच्या आतमध्येच तर सगळं काही आहे, तुम्हाला बाहेर जाण्याची काहीच गरज नाही. हृदय गुफा के चिदाकाश में पड़ती है प्रभु की छाया, आश्रय कर उस छाया का देख प्रभु की चेतन काया, देख प्रभु की चेतन काया. आपल्या हृदय गुहेमध्ये काय आहे? भगवंताची छाया पडलेली आहे, ज्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. हा जीव काही खरा नाही आहे, ह्या जीवाचं अस्तित्वच नाही आहे. जीवो ब्रह्मैव ना परः. तर ते काय आहे? त्या परमात्म्याचं प्रतिबिंब आहे, ते खरं असू शकत नाही. ती छाया आहे. जशी सूर्याची छाया पाण्यामध्ये पडते, त्या पाण्यामध्ये आपल्याला सूर्य दिसतो, पण ते खरा असतो का तो सूर्य? तुम्ही टी व्हीवरती एवढे प्रोग्राम बघता, तिथे तुम्ही सगळे आर्टिस्ट बघता, न्यूज रीडर बघता, सगळे बघता, पण ती काय आहे? छाया आहे.
तुम्ही त्याला शेक हँड करू शकत नाही, तुम्ही त्याच्याशी बोलू शकत नाही, कारण ती छाया आहे. पण त्या छायेला धरून तुम्ही सत्य जाणून घेऊ शकता. असं भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, फॉलोविंग द रिफ्लेक्शन वन कॅन फाइंड द रियल सन. थ्रू द इंडिव्हिज्युअल सोल वन कॅन रीच द सुप्रीम सोल. थ्रू स्पिरिच्युअल डिसिप्लिन द इंडिव्हिज्युअल सोल कॅन गेट द विजन ऑफ द सुप्रीम सोल. असं भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की आध्यात्मिक साधना केल्यामुळे हा जीव त्या परमात्म्याला बघू शकतो. काय रिफ्लेक्शन कसं असतं? ज्या ठिकाणी मन आहे, ज्या ठिकाणी अंतःकरण आहे, ज्या ठिकाणी बुद्धी आहे, ज्या ठिकाणी चित्त आहे, त्या ठिकाणी त्याचं रिफ्लेक्शन पडतं. आता जसा रेडिओ आहे, आता त्या रेडिओमध्ये ती बॉम्बे म्हणा किंवा दिल्ली म्हणा, जे सेंटरचे हे सगळे सेंटर आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला आवाज येतो. तर ते बोलत आहे दिल्लीवरून, पण तुम्हाला आवाज इथे येतो कारण तो रेडिओ इथे आहे. इथे हे आपलं शरीर म्हणजे काय आहे? त्या रेडिओसारखं आहे. भगवंताचं प्रतिबिंब ह्या शरीरामध्ये पडते कारण मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे म्हणून. आता हा आपलं जर अंतःकरणच जर नसलं तर ते प्रतिबिंब पडणार कुठे? मग हा जीव राहणारच नाही, मग तो खरा सूर्यच राहील. म्हणजे प्रतिबिंबाला धरून तुम्ही त्या सत्य सूर्यापर्यंत जाऊ शकता. म्हणजे जीवात्म्याला पकडून तुम्ही परमात्म्याचा लाभ करून घेऊ शकता. तर हे जर अजून आपल्याला सरळ करून सोपं करून बघायचं असेल तर आपण एक उदाहरण घेऊया. आता समजा की वडील आपल्या लहान मुलाला घेऊन, 5 वर्षाच्या मुलाला घेऊन कुंभमेळ्याला गेले. आता ते अलाहाबादला कुंभमेळ्याला गेले. खूप गर्दी, प्रचंड गर्दी, आणि त्या गर्दीमध्ये मुलाचा हात सुटला. आता मुलाचा हात सुटल्यामुळे मुलगा हरवला. खूप प्रयत्न केले पण शेवटी मुलगा काही मिळत नाही. तो रडत होता. तेव्हा एका शिक्षकाला तो मिळाला. तो शिक्षक त्या मुलाला घरी घेऊन गेला. त्यालाही मूलबाळ नव्हतं. त्या शिक्षकाने त्याला मोठं केलं, त्याला ग्रॅज्युएट केलं, आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होता. आता इंटरव्ह्यू होता झूमवरती. आजकाल तर झूमवरतीच इंटरव्ह्यू होतात, ऑनलाईनच इंटरव्ह्यू होतात. तर त्याचा मालकाने इंटरव्ह्यू घेतला आणि त्याचं सिलेक्शन पण झालं. आता 2 वर्ष त्या कंपनीमध्ये काम करतो आहे, पगार मिळत आहे. पण एक दिवस त्याला वाटलं की 2 वर्षापासून आपण तर इथे काम करतो, पण आपण एकदा जाऊन आपल्या बॉसला भेटलं पाहिजे, आपल्या मालकाला भेटलं पाहिजे. तर तो आपल्या मालकाला भेटायला गेला. मालकाला भेटायला गेल्यानंतर हा म्हणतो की तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं, तुमचा आवाज पण तसा परिचयाचा वाटतो. त्या माणसाला कुतूहल वाटलं, कुठे, मी तर तुला बघितलं नाही, पहिल्यांदाच बघत आहे, असं कसं काय झालं? तेव्हा तो मुलगा आपलं नाव सांगतो की माझं नाव म्हणे सूर्य आहे. आता ह्या मनुष्याने ते नाव ऐकलं सूर्य. त्या लहान मुलाचं नाव पण सूर्यच होतं. तेव्हा त्याला आठवलं की म्हणे तू कुंभमेळ्यामध्ये हरवला होता का? म्हणे हो, मी कुंभमेळ्याला हरवलो होतो. माझ्या वडिलांच्या हातून माझा हात सुटला. मला एका शिक्षकाने घरी घेऊन गेले, त्यांनी मला मोठं केलं आणि नोकरी मिळाली. लगेच त्या मालकानं आपल्या पत्नीला बोलावलं. छाया लगेच इकडे ये. ती छाया म्हणते काय आहे? बघ हा समोर कोण आहे? कोण आहे? हा सूर्य आहे, आपला मुलगा आहे. बघा, लगेच वडिलांनी ओळखलं की हा सूर्य 20 वर्षापूर्वी आपला हात सोडून हरवला होता कुंभमेळ्यात. तो सूर्य आता घरी आलेला आहे. त्या सूर्याने वडिलांना ओळखलं, पण वडील ओळखू शकत नव्हते कारण हा आता मोठा झाला होता. आणि आता ओळखल्याबरोबर कसं ओळखलं? त्या झूमवरच्या इंटरव्ह्यूमुळे. त्या झूमवर जेव्हा बघितलं तेव्हा याला वाटलं की ओळखीचे दिसतात, आवाजही ओळखीचा वाटतो, आपण जाऊन भेटलं पाहिजे. आणि जेव्हा खरोखरच जाऊन भेटले तेव्हा त्याला कळलं तरी आपले वडीलच आहे.
आणि आईने आणि वडिलांनी त्यांना खूप आनंद झाला, त्याचं स्वागत केलं आणि घरी ठेवून घेतलं. आता बघा, घरी ठेवून घेतल्याबरोबर आता पगार बंद झाला. आता तो झाला कंपनीचा मालक. आत्तापर्यंत काय होता? नौकर होता, पगार मिळत होता. पण एकदा वडिलांचा परिचय झाला, आता वडिलाच्या जेवढ्या काही कंपन्या आहे सगळ्याच्या सगळ्या या सूर्याच्या झाल्या. आत्तापर्यंत माहिती नव्हतं, आता ज्ञान झालं. आणि ते ज्ञान कशामुळे झालं? त्या झूमच्या इंटरव्ह्यूमध्ये मालकाला बघितल्यामुळे मुलांनी बरोबर ओळखलं की परिचयाचे वाटते, काहीतरी आपला संबंध यांच्याशी आहे. आणि म्हणून तो जाऊन भेटला आणि बघा सत्य बाहेर आलं. म्हणजे हे सत्य जाणल्याबरोबर सगळी गुलामी गेली. आतापर्यंत नौकर होता, आता तो मालक झाला. म्हणजे आपली पण अवस्था अशीच आहे. आपण गुलामच आहो. दर महिन्याला आपण पगार घेतो, पण येतो कुठून? तो येतो भगवंताकडूनच. तो मिळतो कसा? आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे मिळतो. पण जर आपण एकदा भगवंताशी परिचय करून घेतला तर मग ह्या सगळ्या गोष्टींची गरजच काय? तिथे ना प्रारब्ध कर्म राहत ना तिथे काहीच राहत. मग तुम्ही मालक होता, फक्त या कंपनीचे नाही तर तुम्ही ईश्वराचे पुत्र, ह्या सगळ्या सृष्टीचे तुम्ही मालक. म्हणजे तुम्हाला एवढं मोठं ऐश्वर्य आणि वैभव मिळते जर भगवंताला जाणून घेतलं तर. पण जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे पगार घेऊनच गुलामासारखं काम करावं लागेल. कारण हे मायेचं राज्य आहे. ही माया आपल्याला राबवून घेणारच, ती काही सहजासहजी सोडत नाही. म्हणून म्हटलं आहे, हृदय गुफा के चिदाकाश में पड़ती है प्रभु की छाया, आश्रय कर उस छाया का, देख प्रभु की चेतन काया, देख प्रभु की चेतन काया. त्यानंतर आत्मदीप है हृदय गुफा में, इसका नहीं किसी को ज्ञान, संसार के इस अंधकूप में अज्ञान से डूब रहा इंसान, अज्ञान से डूब रहा इंसान. आत्मदीप है हृदय गुहा में, इसका नहीं किसी को ज्ञान. आपल्या हृदयामध्येच आत्मदीप आहे. हा दीप आहे, तो आपलं हृदय प्रकाशित करतो. तो आपल्या बुद्धीला चालवतो, आपल्या बुद्धीला प्रकाशित करतो. पण अज्ञानामुळे हे आपल्याला कळत नाही. जेव्हा भगवान बुद्ध महानिर्वाण करणार होते, समाधी घेणार होते, शरीर त्यागणार होते, तेव्हा सगळ्या शिष्यांना फार दुःख झालं. त्यांचा प्रिय शिष्य आनंद जवळ आला. म्हणे, प्रभू तुम्ही जर गेलात तर आमचं काय होईल? आम्ही कुठे जाणार? आम्ही अनाथ होणार. आम्हाला मार्ग कोण दाखवणार? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, बुद्ध म्हणजे काही मी हे शरीर नाही. बुद्ध म्हणजे ती अवस्था आहे आणि ती अवस्था तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या हृदयामध्ये असलेल्या त्या आत्मदीपाचं मार्गदर्शन घ्या. आत्मदीपो भव, भगवान बुद्धांचे शेवटले शब्द आत्मदीपो भव. तो तुमचा आत्मदीपच तुमचा मार्गदर्शक ठरो. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू नका. बुद्ध म्हणजे ती एनलाइटमेंटची अवस्था आहे, तिथे तुम्हाला सत्याचं ज्ञान झालेलं आहे. आता ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या आतमध्ये जो दीप आहे, आत्मदीप, त्याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जा. म्हणजे बघा इथे भगवान बुद्धाने पण तेच सांगितलं. आत्मदीप है हृदय गुफा में, इसका नहीं किसी को ज्ञान, संसार के इस अंधकूप में अज्ञान से डूब रहा इंसान. हा संसार कसा आहे? संसार के इस अंधकूप में, ही एक विहीर आहे. आणि कशी विहीर आहे? अंधारी विहीर आहे. त्या विहिरीमध्ये अंधारच आहे, असा हा संसार आहे. इथे कुठे प्रकाश आहे? आणि ह्या अंधकूप में मनुष्य पडलेला आहे. आता बाहेर निघण्याचा मार्ग आहे का? जरूर आहे. समजा ह्या विहिरीमध्ये, की ज्या विहिरीमध्ये अंधार आहे, खूप खोल आहे, त्या विहिरीमध्ये समजा एखादा पशु पडला
आता जर पशु पडला, एखादं जानवर पडलं, आता त्या जानवराला बाहेर येता येणार नाही, कारण तो तिथेच मरणार. ते जानवर त्या विहिरीतच मरणार. कारण एक तर वर चढता येत नाही आणि दुसरं म्हणजे ओरडता येत नाही, सांगता येत नाही. त्यामुळे त्या पशुचं तिथेच जीवन समाप्त होणार. पण समजा एखाद्या अंधाऱ्या विहिरीमध्ये जर मनुष्य पडला, आता तो पण विहिरीत पडला, पशु पण पडला होता, पण पशुनं आपला प्राण गमावला. आता मनुष्य जर विहिरीत पडला तर तो काय करेल? तो बाहेर येण्यासाठी धडपड करेल. मी या विहिरीतून कसा बाहेर पडेल? आता तो करणार काय? उपाय काय? तो जोरजोरामध्ये ओरडेल, अरे मी इथे विहिरीत पडलेलो आहे, मी विहिरीत पडलेलो आहे, मला वाचवा. आणि कोणीतरी वाटसरू तो आवाज ऐकेल आणि तो आवाज ऐकून त्या विहिरीकडे जाईल आणि दोर टाकून त्याला काढण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला बाहेर काढतील. म्हणजे हा फरक आहे पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये. पशुला ही संधी नाही. पशुही अंधकूपामध्ये आहे, ह्या संसारामध्ये आहे, आणि मनुष्य पण या संसारामध्ये आहे. पण मनुष्याला ह्या संसारामधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, पशुला नाही आहे. पशु अज्ञानी आहे. आता मनुष्याला भगवंताने बुद्धी दिली, तो त्या विहिरीतून बाहेर पडला, जोराजोरात ओरडला आणि बाहेर पडला. आता हे असं जोराजोरात ओरडायला तर पाहिजे की मी ह्या संसाररूपी अंधाऱ्या विहिरीत पडलो आहे, भगवंता माझं रक्षण कर. जर आपण जोरजोरात ओरडलो की मी ह्या संसाररूपी विहिरीत पडलेलो आहे, इथे सगळे मला दुःख भोगावे लागत आहे, जर असा आपण आक्रोश केला तर गुरु येईल, कोणीतरी साधू येईल, भगवंत येईल, कोणीतरी आपल्या जीवनामध्ये येईल आणि आपल्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवून देईल. म्हणजे इथे मनुष्याला ज्ञान आहे. त्याला जर वाटलं तर तो या संसाराच्या विहिरीमधून बाहेर पडू शकतो. पण आता त्या विहिरीमध्ये जर याला मरायचं असेल, हा जर ओरडतच नसेल आणि याला त्या विहिरीमध्येच बरं वाटत असेल, तर त्याला कोण वाचवणार? आपली अवस्था अशीच आहे. आपण या संसाराच्या विहिरीमध्ये पडलेलो आहोत. अज्ञानामुळे याची आपल्याला जाणीवच नाही. आपल्याला वाटते की हा अंधकूप आहे, असं आपल्याला कधी वाटत नाही. आपल्याला वाटते की हे आनंदाचं स्थान आहे. हा अंधकूप कुठे आहे? इकडे सगळा प्रकाशच प्रकाश आहे. म्हणजे हा प्रकाश जरी आपल्याला दिसतो, पण तो अंधारच आहे, अज्ञानच आहे. तो काही खरा प्रकाश नाही. तो खरा प्रकाश असता तर आपण कशाला प्रार्थना केली असती? तमसो मा ज्योतिर्गमय, भगवंता या अंधाराकडून मला उजेडाकडे घेऊन जा, आपण कशाला म्हटलं असतं? कारण हा संसार म्हणजे अंधकूपच आहे, इथे अंधारी विहीरच आहे आणि त्यामध्ये आपण एकदाचे येऊन पडलो. इथे दुःखाशिवाय दुसरं काही नाही. पण अज्ञानामुळे त्या दुःखामध्ये आपल्याला सुख वाटते आणि आपण त्या विहिरीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे आपल्यामध्ये मुक्त होण्याची इच्छा निर्माणच होत नाही, आपल्यामध्ये मुमुक्षत्वच येत नाही. आता तुमच्यामध्ये जोपर्यंत मुक्त होण्याची इच्छा होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोण बाहेर काढणार? कारण तुम्ही गुरुकडे जाणार नाही, तुम्ही साधूकडे जाणार नाही, तुम्ही ह्या विहिरीमध्येच पडले राहाल, ओरडणार पण नाही, भगवंताला प्रार्थना पण करणार नाही, आक्रोश पण करणार नाही. तर तुम्ही या संसाररूपी अंधकूपामध्येच मरणार. शेवटी मृत्यू ओढवणार. संधी होती बाहेर पडण्याची, पण तुम्ही त्या संधीचा फायदा घेतला नाही, तसेच पडून राहिले. ह्या बुद्धीचा वापर केला नाही, विवेक केला नाही, कुणाची मदत घेतली नाही आणि शेवटी त्या विहिरीतून तुम्ही बाहेर पडू शकला नाही. तिथे शेवटी प्राण गमावा लागला. अशी आपली गत आहे. माया ने अपने कपट नाट्य से राजा को बनाया भिकारी, भूलकर अपने सत्य स्वरूप को बनाए जीव क्षुद्र विकारी. आता बघा, हा जीव जो आहे हा क्षुद्र विकारी आहे. याच्या मनामध्ये खूप विकार आहे, काम क्रोध लोभ. आता हा राजाचा मुलगा आहे, हा राजकुमार आहे, पण या मायेनं बघा कसं कपट कारस्थान केलं. आता हा ईश्वराचा पुत्र, हा मालक
सर्व जगाचा अधिकारी. आता ह्या परमात्म्याला या मायेनं काय केलं, बांधून टाकलं आणि क्षुद्र जीव केलं. म्हणजे हे मायेचं नाटक आहे. तिनं कपट कारस्थान करून त्या परमात्म्याला या शरीरामध्ये बांधून टाकलेलं आहे, त्याला जीव करून टाकलेला आहे. ये माया ने अपने कपट नाट्य से राजा को बनाया भिकारी. अरे हा राजाचा आहे भविष्यामधला, पण याला भिकारी करून टाकलं. आणि भूलकर अपने सत्य स्वरूप को बनाये जीव क्षुद्र विकारी. आणि या जीवसुद्धा आपलं खरं स्वरूप विसरून गेला आणि स्वतःला क्षुद्र भिकारी समजायला लागला, विकारी समजायला लागला. आता बघा इथे काय झालं, फक्त विसर पडला. हा राजा आहे, राजकुमार आहे, पण विसर पडला, त्यामुळे हा क्षुद्र विकारी जीव झाला. हा जीव नाहीच, हा परमेश्वरच आहे, हा परमात्माच आहे, पण तो आता जीवात्मा झालेला आहे. कारण या मायेनं कपट कारस्थान करून त्याला या शरीरामध्ये बांधून ठेवलेलं आहे. इथे तो आता बंदिवासामध्ये पडलेला आहे. मग त्यामधून सुद्धा बाहेर पडण्याचा मार्ग आहे, पण जाणून घ्यावं लागेल. एक गोष्ट सांगतो. एका राजाला एक मुलगा झाला आणि राजाला मुलगा झाला, पण अशा नक्षत्रावर झाला की ते अशुभ नक्षत्र होतं आणि त्यावेळेस शनिसूर होता. आणि या अशुभ नक्षत्रामुळे घरी खूप प्रॉब्लेम सुरू झाले, समस्या सुरू झाल्या. म्हणून राजाने काय केलं, त्या मुलाला चांगल्या कपड्यामध्ये गुंडाळून जंगलामध्ये टाकून दिलं, त्याला घरातून काढून टाकलं. आता तो त्या भारी कपड्यामध्ये, सिल्कच्या कपड्यामध्ये जंगलामध्ये पडला आहे, ओरडत आहे. अशा वेळेस त्या जंगलामध्ये एक धोबी गेला आणि त्या धोब्याने बघितलं, अरे मुलगा चांगला आहे, तो आपल्या घरी घेऊन गेला. तर त्याला पण मूलबाळ नव्हतं. आता तो घरी घेऊन गेला आणि तो धोबीच होता, याला काही जास्त शिकवलं नाही. त्याला गाढव दिला, त्या गाढवावर कपडे टाकायचे, नदीवर कपडे धुवायचे, घरी घेऊन यायचे, ते कपडे वाटप करायचे. तर हेच काम तो शिकला आणि हेच काम तो करायला लागला. असे अनेक वर्ष निघून गेले. त्याला एक साधू भेटला. त्या साधूनं त्या मुलाकडे बघितलं आणि त्या मुलाचं व्यक्तिमत्व बघून, त्याचा रुबाब बघून त्या साधूला वाटलं की हा धोब्याचा मुलगा असू शकत नाही. त्याला विचारलं, तर म्हणे भविष्यामध्ये तू काय करणार आहे? भविष्यामध्ये मी एका गध्याचे मी 100 गधे करणार आहे, मी खूप पैसे कमावणार आहे. मग त्या धोब्याला विचारलं की म्हणे हा मुलगा तुला कुठे मिळाला? नाही, खरं सांगू का, हा माझा मुलगा नाही आहे. मी जंगलामध्ये गेलो होतो, त्या जंगलामध्ये कपड्यामध्ये गुंडाळून हा मुलगा ठेवलेला होता. मी याला माझ्या घरी घेऊन आलो, याला मोठा केला. म्हणजे दाखवते कपडे, ते कपडे दाखवले तर ते कपडे एवढे मूल्यवान होते, जरीचे कपडे होते, मलमल होती. तेव्हा त्या साधूला संशय आला की ह्या एवढ्या मूल्यवान वस्तू साधारण व्यक्तीकडे राहू शकत नाही, हा असला राजकुमारच असला पाहिजे. तो साधू सरळ त्या राजाकडे गेला आणि त्या राजाला सांगितलं की तुम्ही काही वर्षापूर्वी एका मुलाला जंगलामध्ये सोडलं होतं का? तो राजा म्हणाला, होय मी सोडलं होतं, कारण तो अशुभ नक्षत्रावर जन्माला आलेला होता. तेव्हा तो साधू म्हणाला की आता तो शनीचा काळ जो होता, त्याचा प्रभाव जो होता नक्षत्राचा, तो आता निघून गेलेला आहे. आता त्या मुलावर तो नक्षत्राचा आणि शनीचा प्रभाव राहिलेला नाही. तुमचा राजकुमार अमुक अमुक धोब्याच्या घरी आहे, तुम्ही जाऊन त्याला घेऊन या. आणि राजाला आनंद झाला. सगळा वाजा गाजा त्याच्या घरी पाठवला, धोब्याच्या घरी. त्या मुलाला छानपैकी रथामध्ये बसवलं, सजवलं, त्याला घेऊन आले आणि तो आता राजदरबारात राहू लागला. काही दिवसपर्यंत त्याला विचारलं, तू कोण आहे? तर मी धोब्याचा मुलगाच आहे म्हणायचा तो, कारण ते संस्कार झाले होते. अरे तू कोण आहे? मी धोबी आहे, मी धोबी आहे.
कारण इतके वर्ष धोब्याच्या घरी राहून धोब्याचं काम केल्यामुळे तो विसरला की आपण राजकुमार आहे. आता त्याला माहिती झालं की तो खरोखर राजकुमार आहे, तरी पण मधून तो म्हणतो की नाही मी धोबीच आहे. म्हणजे असं बघा का हा जीव राजकुमारच आहे, हा राजाच आहे, पण ह्या संसारामध्ये पुन्हा येऊन जन्म घेऊन या मायेच्या राज्यामध्ये राहून याला वाटायला लागलं की मी जीवच आहे. म्हणजे हा आता विकारी झाला, हा जीव झाला, दरिद्री झाला, क्षुद्र झाला, कारण आपलं खरं नातं विसरला. याचं नातं आहे राजाशी, पण हा विसरला. आणि आता माहिती झालेलं आहे की आपल्याला जंगलामध्ये सोडलेलं होतं, तरी पण इतक्या वर्षाचे संस्कार मनावर पडलेले आहे, ते सहजासहजी काही जात नाही. तेव्हा काही दिवस राजाच्या घरी राहिल्यानंतर मग कुठे त्याला कळलं की आपण राजकुमार आहोत. ते सगळं धोब्याचं स्वप्न होतं, ते काय खरं नव्हतं, हे खरं आहे. आणि मग तो राजाच्या घरी राहू लागला आणि भविष्यात राजा झाला. म्हणजे बघा फरक कुठे पडला, दृष्टिकोनामध्ये. आतापर्यंत दोघांनाही जाणीव नव्हती, आता दोघांनाही जाणीव झाली. त्या मुलालाही कळलं की मी कोण आहे आणि राजालाही कळलं की हा मुलगा कोण आहे. आता इथे जीवात्म्याची आणि परमात्म्याची भेट झाली, जीवात्म्याच्या आणि परमात्म्याचं मिलन झालं, आणि मिलन झाल्याबरोबर जीवनामधल्या सगळ्या समस्या दूर झाल्या. आता ते गधे घेऊन जाणं, कपडे धुणं हे सगळं थांबलं. हे माया आपल्याकडून करून घेते, आपल्याला इथे आपल्याकडून कपडे धुवून घेते, घाण्याच्या बैलासारखं आपल्याकडून काम करून घेते. पण एकदा कळल्यानंतर की अरे ही माया तर आपली नोकरी नाही, ही माया तर आपली मोलकरी नाही आणि आपल्यावरच राज्य करते. आपण तर हिच्या वरच्या राजाचे पुत्र आहोत, ही त्या राजाची दासी आहे. आता ही शक्ती भगवंताची आहे आणि तुमचं नातं भगवंताशी आहे, तुमचं नातं मायेशी नाही आहे. पण हा जीव विसरला, त्यामुळे इथे बद्ध होऊन पडला. म्हणून म्हटलं आहे माया ने अपने कपट नाट्य से राजा को बनाया भिकारी, भूलकर अपने सत्य स्वरूप को बनाए जीव क्षुद्र विकारी, बनाए जीव क्षुद्र विकारी. त्यानंतर देह के इस कारागृह में प्रभु बन गए है बंदी, देह के इस कारागृह में प्रभु बन गए है बंदी, श्रुति युक्ति का लेकर आश्रय कर ले तू उनसे संधी. आता हा जीव काय झाला, ह्या शरीरामध्ये बंदिस्त झाला. हे शरीर काय आहे, हे शरीर आहे कारागृह, हे कारागृह आहे. आणि आता ह्या कारागृहामध्ये हा जीव बंदिस्त झाला, या मर्यादित शरीरामध्ये तो आबद्ध झाला. त्यानं आपलं सगळं स्वातंत्र्य गमावलं आणि एका शरीरामध्ये येऊन अडकला. भगवान कृष्णांचा जन्म पण कारागृहात झाला, पण ते कारागृहाच्या बाहेर पडले की नाही, ते कारागृहाच्या बाहेर पडले. त्यांना माहिती होतं कसं बाहेर पडायचं, त्यांच्या आज्ञेनं सगळं काही झालं, ते बाहेर पडू शकले. आता जरी जन्म कारागृहामध्ये झालेला असेल, जरी आपला जन्म ह्या शरीरामध्ये झालेला असेल, तरी मार्ग आहे ना, त्यामुळे आपण बाहेर पडू शकतो ना. देह के इस कारागृह में प्रभु बन गए है बंदी. आता हा जीव बंदिस्त झाला, हा परमात्माच आहे, पण आता या शरीरामध्ये बंदिस्त झाला. या आशयाचा एक श्लोक कठोपनिषदामध्ये आहे. नित्यो अनित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान तमात्मस्थं येनु पश्यन्ति धीरा तेषां शांतिं शाश्वती नेतरेषां. जर तुम्हाला शांती पाहिजे असेल तर ती शांती कुणाला मिळेल की हे नित्यो अनित्यानां, हे अनित्य शरीर आहे, त्यामध्ये नित्य आहे. नित्यो अनित्यानां चेतनश्चेतनानां, हे सगळे चेतन आहे, पशु पक्षी जनावरं मनुष्य, हे जे चैतन्य आहे ते भगवंताचं आहे. चेतनश्चेतनानां एको बहुनां विदधाति कामान, तो एकच आहे पण तो बहु झाला आहे, त्याने वेगवेगळे रूप धारण केलेली आहे. तो सगळं काही जग झालेलं आहे, पण आहे तत्व एकच, तो एकच अनेक झाला आहे.
आणि तो काय करतो, ह्या जीवाच्या कर्माचं फळ देतो. विदधाती कामान, तर त्याच्या कामना पूर्ण करतो. तोच आत्मा आपल्या शरीरामध्ये बसून तो सगळं काही करतो. आणि त्याला प्राप्त करून घेतलं तर मग आपल्याला शाश्वत शांती मिळते. तोपर्यंत आपल्याला खरी शांती लाभूच शकत नाही. खरी शांती पाहिजे असेल तर त्याला जाणून घेतलं पाहिजे. मग आता त्याला जाणून घ्यायचं कसं? कारण त्याच्याबद्दल तर माहिती काहीच नाही. तो दिसतही नाही, कोणी सांगतही नाही, एवढा सूक्ष्म आहे. त्याच्याबद्दल सांगण्यासाठी पण भगवंताने व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे एवढे शास्त्र आहे, ते कशासाठी आहे? ज्या गोष्टी माहीत आहे त्या गोष्टी शास्त्रामध्ये नाही आहे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, आपल्याला अध्यात्म माहिती नाही, ते अध्यात्म सांगण्यासाठी तर शास्त्र आहे. म्हणून श्रुती युक्ती का लेकर आश्रय करले तू उनसे संधी. तर श्रुती म्हणजे उपनिषद, श्रुती म्हणजे वेदांत, आणि युक्ती म्हणजे बुद्धिवाद. तुम्ही बुद्धिवाद करा आणि श्रुतीचा आश्रय घ्या. हा वेदांत आहे, उपनिषद आहे, महापुरुषांनी सांगितलेलं आहे, अवताराने सांगितलेलं आहे, भगवद्गीता आहे. हे सगळे कशासाठी? ही सगळी शास्त्र भगवंताबद्दलच तर आपल्याला माहिती देतात ना. दुसरं काय सांगतात ते? तेव्हा तुम्ही या श्रुतीचा आश्रय घ्या. तुम्हाला कळणार कसं? आणि तुम्ही तुमची बुद्धी पण वापरा. तुम्ही बुद्धिवाद करा. तुम्हाला बुद्धी भगवंताने दिलेली आहे, त्या बुद्धीचा उपयोग करा. आता विचार करा की आपले आजोबा, आपले पणजोबा, आपली आजी हे सगळे होते, एकेकाळी होते, पण ते आता नाही. म्हणजे कुठे गेले? समजा तुमचे वडील वारले असेल, घरी शरीर पडलं आहे. आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की शरीर तर इथेच आहे. यांचंच तर नाव आहे रामूजी, यांनाच तर मी म्हणत होतो रामूजी. आता हे रामूजी तर इथेच पडले आहे शरीर. मग या शरीरामधून बाहेर गेलं काय? आपण म्हणतो की माझे वडील स्वर्गवासी झाले. म्हणजे माझे वडील स्वर्गवासी झाले म्हणजे हे शरीर काही माझे वडील नव्हते. ह्या शरीरामध्ये जे चैतन्य होतं ते माझे वडील होते, आणि ते आता स्वर्गात गेले, स्वर्गवासी झाले, आणि शरीर इथेच सोडून दिलं. शरीर घेऊन नाही गेले, शरीराला सोडून गेले. म्हणजे माझे वडील शरीरापासून वेगळे होते, आता ते स्वर्गात गेले, आता ते वैकुंठात गेले. हा युक्तिवाद आहे, आणि हे आपल्या सगळ्यांना पटणार आहे. आपल्या बुद्धीला पटतं की आपले वडील गेले, आजोबा गेले, पणजोबा गेले, आपण पण जाणार आहोत. आपलं पण शरीर असंच इथे पडून राहणार आहे. हे शरीर सोडून आपण जाणार आहोत. आता कुठे जाणार आहोत ते आपल्या कर्माप्रमाणे ठरवलं जाईल. पण मात्र आपण हे शरीर नाही. ह्या शरीरापासून आपण वेगळं आहोत, आणि एक दिवस हे शरीर आपल्याला सोडावं लागेल, आणि हे शरीर सोडून आपल्याला जावं लागेल. हा युक्तिवाद आपल्याला माहिती आहे. हे सगळ्यांनाच कळतं की आपण शरीर नाही, आणि आपण हे शरीर सोडावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. शरीर मरणार आहे, पण मी मरणार नाही. तुम्ही मला एखादा तरी व्यक्ती दाखवा की जी व्यक्ती म्हणते की मी मेलो आहे. कोणीच म्हणू शकत नाही, कारण त्याला मृत्यूच नाही. दुसरे लोक म्हणतात अरे तो मेला, अरे तो मेला, तो मेला. पण जी व्यक्ती मरते ती कधी नाही म्हणत मी मेलो म्हणून. ती म्हणते की मी कुठे मेलो? हे काय, माझं शरीर तर पडलं आहे, मी तर आहेच. मी माझ्या शरीराला बघतो आहे, हे शरीर पडलेलं आहे, हे शरीर मेलेलं आहे. मी कुठे मेलो? मी तर शरीरातून बाहेर आलो फक्त, मी अजूनही आहेच. म्हणजे कोणतीही व्यक्तीला मरणाचा अनुभव येत नाही. कोणतीही व्यक्ती सांगू शकत नाही की मी मेलो म्हणून, किंवा त्याला मृत्यूच नाही आहे, तो मरतच नाही. मरतं ते शरीर, पण इथेच तर घोळ खातं, इथे तर आपलं घोडं पेंड खातं. म्हणजे आपल्याला वाटतं की मी मेलो, मी मरणार. अरे बाबा, तू मेलाही नाही आणि तू मरणारही नाही, कारण हे सगळे गुणधर्म आहे शरीराचे, आणि तू तर शरीरामध्ये असलेलं चैतन्य आहे. ते चैतन्य कुठे मरणार आहे? हे शरीर मरेल, पण तू जाशील तुझ्या कर्माप्रमाणे, पुन्हा दुसरं शरीर धारण करशील. म्हणजे हे आपल्याला कळत नाही. इथे शास्त्राचाही आधार घ्यायचा.
आपला बुद्धिवाद वापरायचा. भगवंताने बुद्धी कशासाठी दिली? वापरण्यासाठी. तर हे अगदी स्पष्ट आहे की शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. नित्यो अनित्यानाम चेतनचेतनानाम. तर हे अनित्य शरीरामध्ये तो नित्य वास करतो, हे आपल्याला शास्त्र सांगतात आणि आपला अनुभवही सांगतो, आम्ही आपले बुद्धिवादी सांगतो. मग त्याचा आश्रय घेऊन तुम्ही जाणून घ्या ना त्याला. म्हणून देह के इस कारागृह में प्रभु बन गए है बंदी, श्रुति युक्ति का आश्रय लेकर आश्रय कर ले तू उनसे संधी. तेव्हा श्रुतीचा आणि तुमच्या बुद्धीचा, युक्तिवादाचा वापर करून तुम्ही त्या भगवंताची संधी करा, म्हणजे भगवंताला प्राप्त करून घ्या. तुम्ही जरी कारागृहामध्ये पडलेले असेल तरी काहीच हरकत नाही, तुम्हाला बाहेर येण्याचा मार्ग आहे. आणि हे शास्त्र, महापुरुष, संत, अवतार त्यासाठीच येतात, आपल्याला सांगण्यासाठी येतात की अरे तुम्ही ह्या जगरूपी कारागृहात पडलेले आहे, तुम्ही बंधनात पडलेले आहे, यामधून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा, तुमच्या सगळ्या बेड्या तोडून टाका आणि बाहेर या. हे सगळे संत सांगतात. पण ह्या जीवाला कुठे कळते? ह्या जीवाचा मोह जातो कुठे? त्याला वाटते की नाही नाही हेच कारागृहच चांगलं आहे, 2 वेळ जेवायला मिळते, सगळं काय आहे, कशाला आपण याच्या बाहेर पडायचं, इथेच आपण मजेमध्ये आहोत. म्हणजे असं जर जीवाला वाटत असेल तर तो मुक्तीसाठी प्रयत्न करणारच नाही आणि त्याला कधीच मुक्ती लाभणार नाही. जो लेता जग का आधार उसको होता पैसे से प्यार, जो लेता प्रभु का आधार वह जाता संसार के पार, वह जाता संसार के पार. जो लेता जग का आधार उसको होता पैसे से प्यार. आता जो मनुष्य ह्या जगाचा आधार घेतो, आता ह्या जगामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला काहीतरी आधार घ्यावाच लागतो. काही काही लोक आधार घेतात आपल्या मुलाचा, मुलीचा, नातेवाईकाचा, जावयाचा, यांचा आधार घेतात. त्यांना वाटतं की हे आपले नातेवाईक, आपला मुलगा, आपली मुलगी हे सगळे आपल्याला कामात येतील भविष्यामध्ये, यांचा आधार घेतो. पण कधीकधी आपल्याला वाटते की अरे यांचा काही भरोसा नाही, हे लोक पुढे आपल्याला आधार देतीलच काही याची गॅरंटी नाही. आणि हे बरोबरच आहे. आपल्याला जर जगामध्ये राहायचं असेल तर आपण भविष्याची तरतूद करून ठेवलीच पाहिजे. म्हणजे ह्या नातेवाईकांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही तुमचे पैसे जमवून ठेवा. सगळं काही मुलांना देऊन फकीर होऊ नका. तुम्ही सगळं काही देऊन टाकलं, हां ते त्यांचंच आहे, मी त्यांना दिलं, तुम्हाला घरातून बाहेर काढून दिलं तर तुम्ही कुठे जाणार? तुम्हाला पैशाचा आधार घ्यावाच लागेल. जर तुम्हाला ह्या जगामध्ये राहायचं असेल तर पैशाचाच आधार पाहिजे, म्हणजे तुम्ही परावलंबी होणार नाही. तुमच्याकडे पैसे असेल, तुम्ही वेगळे राहाल, स्वतःचं घर घ्याल आणि एकटे राहाल, सन्मानानं राहाल. कुणाचं दासत्व करायची गरज नाही, कुणाचे टोमणे खाण्याची गरज नाही, स्वतंत्रपणे जीवन जगू शकाल. पण त्यासाठी पैसा पाहिजे. म्हणजे जे लोक जगाचा आश्रय घेतात त्यांचं पैशावर प्रेम जडतं, कारण त्यांना माहीत असतं की पैशाशिवाय गत्यंतर नाही. ह्या जगामध्ये आपल्याला आधार देणारा काय एक पैसाच आहे, बाकी कोणीही कोणाचं नाही. जर प्रॉपर्टी असेल, पैसा असेल तरच आपल्याला ह्या जीवनामध्ये मरेपर्यंत चांगल्या प्रकारे जगता येईल. म्हणजे तो पूर्णपणे पैशावर अवलंबून राहतो. पण जो भगवंताचा आधार घेतो तो तर हा भवसागर पार करून जातो. त्याला पैशाची गरज नाही, तो पैशाचा आधार घेत नाही, तो नातेवाईकांचा आधार घेत नाही. त्याचा एकमेव आधार असतो फक्त परमेश्वर. तोच माझं सगळं काही बघून घेईल, मला माझी काहीच काळजी नाही, असा जर संपूर्णपणे भगवंतावर भार टाकला, भगवंतावर जबाबदारी टाकली तर तो आपल्याला भवसागर पार करतो. हे असे लोक काही ह्या जगातल्या गोष्टीवर अवलंबून राहत नाही. बघा भगवान श्री रामकृष्ण ते पैशाला स्पर्श करू शकत नव्हते, पैशाबद्दल बिलकुल आकर्षण नव्हतं. त्यांना काय पाहिजे होतं? फक्त भवतारिणी माताच पाहिजे होती. स्वामी विवेकानंद खिशामध्ये एक पैसा न ठेवता भारत भ्रमण केलं, पैशाचा कधी मोह झाला नाही.
म्हणजे ह्या लोकांना पैशाचा मोह झाला नाही, कारण त्यांना माहिती होतं की भगवंत पाठीशी आहे, आपल्याला कशाची कमी पडणार आहे. स्वामी विवेकानंद बघा काय म्हणतात. ते म्हणतात, द मोर अवर ब्लिस इज विदिन, द मोर स्पिरिच्युअल वी आर. द मोर अवर ब्लिस इज विदिन, द मोर स्पिरिच्युअल वी आर. लेट अस नॉट डिपेंड अपॉन द वर्ल्ड फॉर अवर प्लेजर. जेवढं तुमचं मन अंतर्मुख असेल, द मोर अवर ब्लिस इज विदिन, जोपर्यंत तुम्ही त्या आनंदाला आतमध्ये शोधता, जेवढा आनंद तुम्हाला आतमध्ये मिळेल तेवढेच तुम्ही आध्यात्मिक असू शकाल. म्हणजे आध्यात्मिकतेची परीक्षा काय आहे, तुम्हाला ह्या बाहेरचा आनंद शोधायची गरज नाही. जो आतल्या आनंदावरच अवलंबून राहतो, ज्याचा आनंद आतमध्येच आहे, आत्म्यामध्येच आहे, या जगामधल्या कोणत्याही गोष्टीपासून त्याला आनंद मिळत नाही, तो मनुष्य कसा आहे, आध्यात्मिक आहे. त्याला खरं आध्यात्मिक म्हटलं पाहिजे. द मोर अवर ब्लिस इज विदिन, द मोर स्पिरिच्युअल वी आर. जेवढा आपला आनंद आतमध्ये असेल तेवढा आपण जास्त आध्यात्मिक, आणि जेवढा आपला आनंद या बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून असेल, समजायचं की आपली प्रगती झाली नाही, आपली आध्यात्मिक प्रगती झाली नाही. आपल्याला आतला आनंदच मिळत नाही म्हणून आपण बाहेरच्या आनंदामागे धावत असतो. म्हणून लेट अस नॉट डिपेंड अपॉन द वर्ल्ड फॉर प्लेजर. तुमच्या सुखासाठी तुम्ही या जगावर अवलंबून राहू नका. तो खरा आनंद आतमध्ये शोधा, तो तुमच्या आत्म्यामध्येच आहे. तुम्हाला बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून राहायची गरज नाही. जेवढे तुम्ही त्यापासून आनंद मिळवाल तेवढेच तुम्ही आध्यात्मिक व्हाल. तर इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की जो जगाचा आधार घेतो त्यालाच पैशाची गरज पडते. जो भगवंताचा आधार घेतो त्याला भगवंत या भवसागरापासून मुक्त करतात. त्याला कशाचीही गरज राहत नाही. तो कधीच पैशाच्या मागे धावत नाही, कारण त्याला माहीत असते की भगवंतच माझा आश्रय आहे, भगवंतच माझं रक्षण करेल. तो या जगामधल्या कसल्याच गोष्टीची पर्वा करत नाही. पूर्ण भगवंतावर भार सोपून देतो आणि भगवंत पण त्याचं रक्षण करतो, त्याला संकटातून बाहेर काढतो आणि शेवटी या भवसागरामधून मुक्त करतो. बघा, जो लेता जग का आधार उसको होता पैसे से प्यार, जो लेता प्रभु का आधार वह जाता संसार के पार, वह जाता संसार के पार. तेव्हा आपण या 6 कडव्यावरचं निरूपण बघितलेलं आहे. आता हेच 6 कडवे आपण आता पंडित संजीव अभ्यंकर यांच्या आवाजामध्ये ऐकूया आणि नंतर आजच्या आपल्या निरूपणाला आपण विराम देऊया. तेव्हा शांत बसून ऐकूया. अंदर में प्रभु का राज, बाहर में माया का साज. अंदर में प्रभु का राज, बाहर में माया का साज. मन अंदर जाने से तेरा, मन अंदर जाने से तेरा बन जाएगा सब काज. हृदय गुहा के चिदाकाश में पड़ती है प्रभु की छाया. हृदय गुहा के चिदाकाश में पड़ती है प्रभु की छाया. आश्रय कर उस छाया का, आश्रय कर
उस छाया का देख प्रभु की चेतन काया। आत्मदीप है हृदय गुफा में, इसका नहीं किसी को ज्ञान। आत्मदीप है हृदय गुफा में, इसका नहीं किसी को ज्ञान। संसार के इस अंधकूप में, संसार के इस अंधकूप में अज्ञान से डूब रहा इंसान। माया ने अपने कपट नाट्य से राजा को बनाया भिखारी। माया ने अपने कपट नाट्य से राजा को बनाया भिखारी। भूल कर अपने सत्य स्वरूप को, भूल कर अपने सत्य स्वरूप को बनाए जीव क्षुद्र विकारी। देह के इस कारागृह में प्रभु बन गए हैं बंदी। देह के इस कारागृह में प्रभु बन गए हैं बंदी। श्रुति युक्ति का लेकर आश्रय, श्रुति युक्ति का लेकर आश्रय कर ले तू उनसे संधि। जो लेता जग का आधार, उसको होता पैसे से प्यार। जो लेता जग का आधार, उसको होता पैसे से प्यार। जो लेता प्रभु का आधार, जो लेता प्रभु का आधार, वह जाता संसार के पार। तर आपण ही कडवी ऐकली आणि ही आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायची आहे, कारण वेदांताचं श्रवण अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये भिनत नाही, जोपर्यंत खरं काय ते कळत नाही, तोपर्यंत आपल्याला हे ऐकावंच लागेल. म्हणून हे
ऐकण्याचा आपण दररोज अभ्यास केला पाहिजे. तर आपण निरूपण बघितलं, आपण संजीव अभ्यंकर यांच्या आवाजामध्ये गायन पण ऐकलं. आता आज आपण चिंतनाला इथे विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.